विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, ज्वलन ज्वलन तेजस संभाजी राजे, कायद्याचे राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कांत्री सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि घरांच्या बाहेर ज्या स्त्रियांना मान सन्मान दिला आणि इक्वलिटीमध्ये आणायचं काम केलं असतं तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जे त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले, ज्यांनी इंग्रजांना आणि न्यायासाठी आयुष्यभर लढल्या, त्या ऐकल्या बाई होळकर, या सर्वांना माझा मानाचा मुजरा. आणि या स्टेजवर जमलेले सगळे मान्यवर आणि कोकण कम्युनिटी याच्या माध्यमातून मला जो मान सन्मान आणि या ठिकाणी स्टेजवर असलेले उपस्थित मान्यवर यांनाही माझा मानाचा मुजरा करतो. आणि कोकण कम्युनिटीने मला संधी दिली त्याबद्दल या सर्व बांधवांचं मनापासून या ईद ए मिलद निमित्त त्यांना ईद या निमित्त काय तर आहे, आपण ईद साजरी करतो, पण या बांधवांनी भाईचाऱ्याची ईद साजरी केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या मुस्लिम बांधवांचं. हाच भारत आहे. आपले बांधव मगाशी बोलले ना, तर बांधवांशी मगाशी बोलता बोलता म्हटलं, आपल्या बांधवांनी हिंदू मुस्लिम भाईचाऱ्यासाठी ज्या संविधानाचा विषय आपण घेतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ज्यांनी जाती धर्माच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज का म्हणतात, 18 पगड जात एका छत्राखाली आणली. बाबासाहेब आंबेडकरांना का म्हणतात, तर बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही जातीला कुठल्या धर्माला वेगळं वर्ण न देता इक्वलिटीमध्ये आणायचं होतं. ते इक्वलिटीमध्ये आणायचं काम या संविधानाने बाबासाहेबांनी केलं, या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि सगळ्यांनी आता ती जबाबदारी आहे, आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन तो भाईचारा, ते बंधुत्व, ते एकत्व जपण्याचं काम आपलं आहे. आणि इथून पुढे आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही पाहताय इराणमध्ये, अमेरिकेमध्ये काय लढाई चालू आहे. संविधान काय सांगतं आपल्याला या गोष्टी समजलं असेल. संविधान बनवायचं कारण काय होतं, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करायचं कारण काय होतं, ज्या वेळेस हुकुमशाही येते आणि लोकशाहीचा गळा घोटला जातो, त्यानंतर मानवतेची, माणुसकीची आणि मानवतेच्या जगणाऱ्या माणसाची विचाराची जी उंची आहे ते बेचिराग झाल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही. आज तुम्ही पाहताय तिकडे का अमेरिकेचा इगो. आज कुठे ना कुठे ज्या खामिनींनी, इराणने आतापर्यंत नेहमी आपल्याला सहकार्य केले, खामिनी आध्यात्मिक गुरु होते, कुठं ना कुठं मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचं बोलतोय मी. आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी भावपूर्ण श्रद्धांची वाहणं हे त्यांची मानवतेची जबाबदारी होती, त्यांनी ती पार पाडताना दिसली नाही. विनंती राहील की मानवतेला ह्या देशाच्या जी संविधान बनवलं आहे या गोष्टी जर तुम्हाला जपायच्या असतील तर फक्त मगाशी आपले बांधव बोलले, आज आपल्या गोष्टीमध्ये बोलतो होता महाराष्ट्रामध्ये अशोक खरातांचा विषय चालला आहे. आज आपले सुशिक्षित बांधव आणि आपले भगिनी आज बरेचसे आहेत, पण ज्या बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे नेण्याचं त्यांनी काम केलं आहे. पण बऱ्याच आपल्या शिकलेली जी आपली मंडळी आहे त्या मंडळींनी सुद्धा डोळे उघडून बघण्याची गरज आहे. राजकारणाचा हित बोलायचा विषय नाही, पण वास्तववादी समाजकारणाचा एक समाजाचा घटक म्हणून माझे मांडणं माझी जबाबदारी आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतोय. कारण का मी म्हणतो, या सरकारने अशोक खराचा रंजाचा पाटील केला पाहिजे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग केला होता. त्याचे हात, त्याचे 2 पाय तोडून त्याच्यावर पूर्णपणे उपचार करून त्याला रोज आणून बसवायचे कुठे चौकामध्ये. डेमो आपण बोलतो एखाद्या गोष्टीचा डेमो केला होता, पण स्वराज्यामध्ये तुम्हाला परत कधी दिसलं नाही बलात्कार झालेला हा शब्द. कुठून येते मस्ती, कुठून येते विकृती. आज हे कुठं जर थांबवायचं असेल तर आपला भाईचारा, आपला सगळ्याला एकत्र येणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकांच्या घरी आई बहिणी आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच स्वराज्य आहे, तेच महाराष्ट्र आहे, तोच भारत आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आई बहिणींची आबरू कुणी जर लुटली त्याचे हातपाय कलम केले जात होते. आणि भर दिवसा आज महाराष्ट्रामध्ये जो नंगानाच चालू आहे तो कुठे ना कुठे थांबला पाहिजे. हा सगळ्यांच्या गोष्टी एक लक्षात ठेवा, मनात फक्त असून उपयोग नाही. तर मगाशी आपले खूप छान बांधव बोलले आपल्याला, हे फक्त कार्यक्रम
हा फक्त नावाचं नाही करायचं आपल्याला. हे जे मशीन आहे, जे आपल्याला भाईचाराचं मशीन आहे, आपले दलित बांधव मगाशी जे आम्ही बसलो होतो, मगाशी बोलणं झालं होतं, ईद ए मिलाद हे कार्यक्रम घेतोय भाईचाऱ्याचा. आपण फक्त कार्यक्रमापुरतं मर्यादित राहता. तर मराठी बांधवांनी, महाराष्ट्रीयन बांधवांनी आपली जबाबदारी आहे. ईद ए मिलादला आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवून आपला पाहुणचार करून भाईचाराचा आणि बंधुत्वाचा मेसेज देण्याचं या ठिकाणी काम करत त्या बांधव कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. ते 2 पावले पुढे आलेत ना, चला आपण या 4 पावले पुढे येऊ. आणि ईद दिवाळींना मी आत्ताच सगळ्यांना निमंत्रण देतोय. तुम्ही ईद ए मिलाद केलीत, आमच्याकडून आमची छोटीशी सेवा, फुलाची पाकळी सगळ्या बांधवांना आताच मी निमंत्रण आपल्या बांधवांच्या माध्यमातून, ते ताई वर्षताई इथे बसलेले आहेत, सगळे आमचे सहकारी आहेत, आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आणि बहुजन घटकाच्या माध्यमातून आमचे सामाजिक कार्यकर्ते ताई पाठीमागे बसलेले आहेत. सगळ्यांनी आम्ही दिवाळीच्या निमित्ताने सगळ्यांना आताच मी निमंत्रण देतोय की पुढच्या वर्षी तुम्ही दिवाळीला न चुकता आपल्या भाईचारा जपायची आपली जबाबदारी असं प्रामाणिकपणे पार पाडतोय. जास्त काही वेळ घेणार नाही, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. एकच मी बोलेन की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे उभं राहिलं, आपण स्वराज्य नेहमी बोलतोय, ते कुठल्या धारेवर उभं राहिलं होतं? सत्य, न्याय, नीती, स्त्रियांची रक्षा. माझं असं मत आहे, मी विनंती करेन, बुजुर्ग या ठिकाणी बसले, हुसेन दलवाजी साहेब बसले त्या ठिकाणी, नेहमी त्यांना सुद्धा कामाला लहानाचे मोठे आम्ही समाजकार्यात बऱ्याच गोष्टी करत त्यांना बघून आम्ही मोठे झालोत. पण नेहमी लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला काय महत्त्व नाही तुम्ही द्यायचं. काय ना हिंदू ना मैं मुसलमान हूँ, ना हिंदू ना मुसलमान हूँ, इंसानियत मेरा धर्म है, मैं केवल इंसान हूँ. आपण मगाशी जे बोललो, मी शेवटच्या टप्प्यात या गोष्टी मी बोलतो की आपण फक्त या कार्यक्रमापुरतं मर्यादित न राहता, मराठा समाज असेल, मराठा समाजाच्या ज्या वेळेस आंदोलन निघली, मोर्चा निघली, वारंवार बोलतो मी, या गोष्टी बोलणं गरजेचं आहे, त्या समाजापर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे. कारण का ज्यावेळेस मुस्लिम समाज नेहमी, आता जरंगे पाटील आता आले होते सेकंड आंदोलनाला, भरभरून जेवणाचं असू द्या, कुठल्याही सेवेला बांधव मागे पडत नाही. मग आपण मागे पडणं आपली जबाबदारी, ते मागे पडत नाहीत, मग आपण मागे पडणं आपली जबाबदारी आहे का नाही? आहे ना. मग चला आपण एकत्र येऊया, एकत्र बंधुत्वाचं, एकत्र आपलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मगाशी आपले बांधव बोलले की मुस्लिम भाई, ही सगळे मुस्लिम भाई मराठे मुस्लिम भाई आहेत, महाराष्ट्राचेच आहेत. जर कोणी इथं जाती ते निर्माण करत असतील, राजकारणाची पोळी बाजून घेत असतील, तर नक्कीच मगाशी आपले जे बांधव मगाशी बोलले की आपल्याला कारवा वाढवायचा असेल तर 12 महिने आपल्याला समाजाच्या ह्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगली सामाजिक एक बहुजन समाज आणि मुस्लिम बांधव आपले हे सगळे एकत्र येऊन आपण त्या वारंवार त्या गोष्टी आपण समाजकार्याच्या करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.